की याच्यामध्ये आम्ही जी मेथडॉलॉजी वापरली आहे ती मेथडॉलॉजी एक्सटेन्सिव्ह फील्ड सर्वेची आहे, एक्सटेन्सिव्ह फील्ड रिसर्चची आहे मेथडॉलॉजी. आणि याच्यामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातली राहणारी पॉप्युलेशन, ॲडल्ट पॉप्युलेशन यांना आम्ही टार्गेट केलं होतं. तर ही टार्गेट करताना ऑफकोर्स म्हणजे जे काही सर्वेच्या मेथड्स आहेत, मेथडॉलॉजी आहेत आणि याच्यामध्ये आरक्षित लोक वगळण्यात आले होते, परंतु त्यांना आम्ही कव्हर केलं होतं. जसं कळलं की हे आरक्षणामध्ये आहे तर मग त्यांना पुढे सर्वेमध्ये घेण्यात आलं नाही. असं मिळून जवळजवळ 1,58,00,000 कुटुंब याच्यामध्ये कव्हर झालीत. आणि हा जो सर्वे केला आहे, हा जो स्टडी आहे, हा आमच्या माहितीनुसार भारतातला पहिला प्रयत्न आहे आणि हा पहिला सर्वे आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण एखाद्या राज्याची जवळजवळ संपूर्ण एलिजिबल पॉप्युलेशन कव्हर झालेली आहे. सर, मागच्या वेळीच्या कोणत्या त्रुटी आहेत त्या प्रामुख्याने यामध्ये दूर करण्यात आलेल्या आहेत? सर, मागच्या वेळीच्या कोणत्या त्रुटी आहेत त्या प्रामुख्याने याच्यामध्ये दूर करण्यात आलेल्या? नाही, आम्ही आता त्रुटी म्हणजे कसं आहे की आता अहवालामध्ये आम्ही सगळं नमूद केलेलं आहे की अगोदरच्या काही त्रुटी होत्या की नव्हत्या, कसं होतं. आणि सगळे जेवढे मंडल कमिशन म्हणजे काका कालेलकर कमिशनपासून जेवढे कमिशन झाले, नॅशनल लेवलचे कालेलकर कमिशन, मंडल कमिशन आणि नंतरचं नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन, हे सेंट्रल लेवलचे कमिशन्स होते. आणि महाराष्ट्रातले जेवढे कमिशन्स कमिटीज झाल्या त्यांचे अहवाल पण आम्ही तपासले, ते बघितले. त्याच्यामध्ये त्यांनी काय रेकमेंड केलं, त्यांनी कुठली मेथडॉलॉजी होती हे पण झालेलं आहे. परंतु कसं आहे की काय निष्कर्ष काय झाले, कसं झालं हे आम्हाला सांगायचा अधिकारच नाही आहे. आणि तो जो अधिकार आहे तो सरकारचा आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही. आणि मी जे आता तुम्हाला सांगितलं हे एक्झॅक्टली टर्म्स ऑफ रेफरन्सनुसार आहे. म्हणजे जे आम्ही कार्य केलेलं आहे म्हणजे हे कमिशन्सचं वगैरे तपासणं वगैरे हे टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये, आणि टर्म्स ऑफ रेफरन्स ह्या ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं. पण अहवालामध्ये काय आहे याच्याबद्दल आम्हाला सांगायचा काहीही अधिकार नाही आहे, तो राज्य सरकारचा आहे. मराठा समाज मागास आहे का हे तपासणं या आयोगाचं काम होतं, सर्वेक्षणाचं काम होतं. मात्र आता कुणबी प्रमाणपत्र ज्यांना मिळालेले आहेत त्यांना हे आरक्षण या अहवालाच्या त्याच्याबद्दल मी कुठलंही भाष्य करू इच्छित नाही, कारण आम्हाला तो अधिकार नाही आहे. आम्ही पुन्हा सांगतो की हा अधिकार आम्हाला नाही आहे. आम्ही जे काही कार्य केलं ते सांगितलं आणि ते कार्य आता आमच्या अहवालामध्ये तुम्हाला दिसेलच. तो योग्य काळामध्ये सरकार त्याच्यावरती जो काही निर्णय घेईल त्यानुसार तुम्हाला पुढील माहिती मिळेल. अब देखिए, ये जो है ना, ये जो सर्वे है, सबसे पहली जो बात है कि ये इस टाइप का सर्वे जिसमें करीबन एक स्टेट की एंटायर पॉपुलेशन कवर हो चुकी है, इस टाइप का सर्वे हमारी जानकारी के हिसाब से सारे भारतवर्ष में पहली बार हुआ है. इतनी बड़े पैमाने पर कोई सर्वे अब तक के सोशियोलॉजिकल स्टडी जिसे कहते हैं वो नहीं हुआ है. ये हमारी जानकारी है, क्योंकि हमने जो भी कमीशन के रिपोर्ट्स देखे हैं इसके पहले नेशनल लेवल के, वो इतने बड़े पैमाने पर नहीं थे. अब ये हो सकता है कि किसी राज्य में कि इससे भी बड़ा सर्वे हो सकता है, पर हमारी जानकारी में इतना बड़ा सर्वे नहीं है. और इसके लिए जैसे हमने कहा कि इसमें बहुत बड़ी मशीनरी इसमें लगाई गई थी, जिसमें करीबन 3 से 4 लाख तक लोग इसमें इन्वॉल्व थे. रेवेन्यू के ऑफिसर्स थे, डिफरेंट एजुकेशन डिपार्टमेंट के थे, टीचर्स लोग थे, जो भी अवेलेबल थे वो लोग थे. उनको सबको ट्रेनिंग दिया गया था और वो ट्रेनिंग देके और वो बाय गॉड्स ग्रेस वो उन लोगों ने सबने अच्छा काम किया. दूसरी बात है, इंटरनेट भी अच्छे से काम किया. और जो एप्लीकेशन था वो एप्लीकेशन में भी जो भी हमने थोड़ा बहुत इनिशियल जो टीदिंग ट्रबल्स कहते हैं, तो वो टीदिंग ट्रबल्स आए थे, पर वो भी हमारे एक्सपर्ट टीम ने, रेवेन्यू ऑफिसर्स के एक्सपर्ट टीम ने और एनआईसी के ऑफिसर्स ने वो दूर किए. और बस भगवान के आशीर्वाद है कि इतना बड़ा चैलेंजिंग टास्क वो हम लोग इतने कम समय में कर पाए. याच्यापुढे मला अजून मी काही बोलू शकत नाही. धन्यवाद. तेव्हा मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल आहे तर तो सादर करण्यात आलेला आहे आणि त्या अहवालाबद्दलचे जे डिटेल्स आहेत तर ते सांगण्यात येतील असं देखील म्हटलेलं आहे. मराठा सर्वेक्षणाचा संदर्भातला जो मागासवर्ग आयोगाचा
अहवाल आहे तो अहवाल सरकारला सादर करण्यात आलेला आहे आणि जलद गतीनं काम पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी देखील या संपूर्ण टीमचे आभार मानलेत.